चला तिसरी संपत वाले सर मंगेश सरकोटी सरांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर यायचं. सामन्याला सुरुवात झालेली आणि अटीतटीचा सामना आहे. खरंच पाहण्यासारखा सामना आहे या ठिकाणी. हो चला लवकर गणेशपूर आणि त्यानंतरचा होणारा सामना. आता चालू सामन्याच्या नंतर होणारा सामना चोरंबा वर्सेस भुरक्याची वाडी. या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की हा सामना संपताच आपण कृपया लवकरात लवकर ग्राउंडवर यायचा आहे. त्या ठिकाणी बबलीपाडा या संघाचा प्लेअर गणेशपूर या संघावर कॉल करून गेलेला. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते. बाबली तांडा म्हणाले बाबली फटा यायला आता पोत्री ओळायली ना तांड्याला कुठं फाटा फोडायले नाही आता पुरत नाही. चहा घ्यावं लागते वाटायला. हा चहा घ्यावा लागतेच वाटायले. चला चांगल्या प्रकारे त्यांची पकड केलेली आहे आणि बाबली तांडा या संघाला एक गुण मिळालेला आहे. चला बाबली तांडा या संघाचा प्लेअर गणेशपूर या संघावर कॉल करून गेला. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते. खूप असा उत्कृष्ट खेळाडू आणि गणेशपूरचे खेळाडू सुद्धा खरंच चांगल्या प्रकारे उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि आपल्या संघासाठी खूप प्रयत्न आहे की पकड करण्याच्या बेतात आहेत. पण पाहूया आणि बाबली तांडा या संघाचा प्लेअर सुद्धा आपल्या संघासाठी जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय होते तो आणि अजून काय नाही आणि असफल आणि आपल्या ग्राउंडमध्ये परत आणि गणेशपूर या संघाचा प्लेअर बाबली तांडा या संघावर कॉल करून गेला. पाहूया आपल्या संघासाठी गुण मिळतो का. असे लांब उंच हातपाय लांब करून सण्या खूप पॅन्ट काढण्याच्या प्रयत्नामध्ये इकडे तिकडे धावतोय. हात लांब करतोय पॅन्ट काढण्याच्या प्रयत्नात पण अजून काय सफल झालेला नाही. पाहूया आपल्या संघासाठी गुण मिळतो का आणि बाबली तांड्याचा संघ सुद्धा त्यांना पकडण्याच्या प्रयत्नामध्ये नाही असफल आणि आपल्या ग्राउंड मध्ये परत. बाबली तांडा या संघाचा प्लेअर गणेशपूर या संघावर कॉल करून गेला. पाहूया आपल्या संघासाठी खरंच गुण मिळतो का पण अजून काय यश आलेलं नाही. इकडून तिकडून धावण्याचा प्रयत्न आणि गणेशपूर संघ सुद्धा त्यांना पकडण्याच्या प्रयत्नामध्ये आणि प्रेक्षक सुद्धा डोळ्यात तेल घालून सणा सारखे बघत आहेत. खूप कमाल आहे थंडीमध्ये एवढी पब्लिक थांबण्याची. खरंच पाहण्याचा शोक उत्सुकता या ठिकाणी खरंच प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे आणि प्रेम सुद्धा या खेळाडूचा आहे. खूप इकडे तिकडे धावतोय फाईट करण्याचा प्रयत्न करतोय पण पाहूया अजून काय आणि बाबली तांडा हा संघ सुद्धा त्यांना पकडण्याच्या प्रयत्नामध्ये पण त्यांनी आपल्या संघासाठी एक गुण मिळालेला आहे गणेशपूर या संघाला आणि बाबली तांडा या संघाचा प्लेअर गणेशपूर या संघावर चाल करून गेला. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते. खूप उत्कृष्ट खेळाडू असे गणेशपूरचे सुद्धा आणि बाबली तांड्याचे सुद्धा. खरंच सामना पाहण्यासारखा इकडून तिकडून धावण्यास पाहू आणि असं आणि आपल्या ग्राउंड मध्ये परत गणेशपूर या संघाचा प्लेअर बाबली तांडा या संघावर कॉल करून गेला. पाहू आपल्या संघासाठी काय करतो ते. नक्कीच इकडे तिकडे जातो पॉईंट करण्याचा प्रयत्न पण अजून काय नाही.
हा चालू सामना संपतात पुढील सामना बुरक्याची वाडी वर्षी चोरंबा या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती आहे की आपण कृपया लवकरात लवकर हा सामना संपतात ग्राउंडवर येण्याची कृपा करावी. बुरक्याची वाडी वर्षी चोरंबा या चला या ठिकाणी आपण चांगला खेळ दाखवा. पाहणारे तुमच्याकडे पळायला लागले तुम्ही असं करायला चांगल्या प्रकारे पकड दमान आपल्या संघाचे ते काय करतो तो बाबली तांडा या संघाचे प्लेयर आणि गणेशपूर या संघाचे सुद्धा प्लेयर दोन्ही संघ असे पाहण्यासारखा सामना आहे. उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि खरंच इमानदारीनं आपल्या या ठिकाणी आपला खेळ दाखवत आहेत. तो आपल्या संघासाठी निश्चितच काहीतरी करतो का आणि त्याने गणेशपूरचा संघ सुद्धा त्यांना पकडण्याच्या प्रयत्नामध्ये पण अजून काय नाही. विनंती आहे की हा सामना संपवला जायचा 1 मिनिटांमध्ये आपण ग्राउंडवर हजर राहायचं आहे. त्याला मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात झाली आणि बाबली तांडा या संघाचा प्लेअर गणेशपूर या संघावर चाल करून गेला. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते नक्कीच आपल्या संघासाठी गुण मिळवतो का पण अजून काही नाही. खूप हात लांब करून पाय लांब करून सन्या पॉईंट काढण्याचा प्रयत्न करीत अजून काही नाही आणि आपल्या संघासाठी त्यांनी खरंच खूप गुण मिळवलेला आहे. गणेशपूर या संघाचा प्लेअर बाबली कॉल करून गेला. आता कोंबड्यासारखे माणसं रुंगत आहेत. आता चांगली सामने लागत आहेत तर माणसं रुंगत आहेत. तरी कृपया जराशी आता विजय नाही भारतबाजी आता रुंगणं बंद करा. आता सामने आमच्यासारखे काही नाही बरोबर आपल्या आमच्यासारख्याच काही नाही की चांगल्या प्रकारे खेळ खेळत आहेत. कृपया आपण आपला खेळ दाखवा आणि चांगला उत्कृष्ट खेळाडूचे गणेशपूर वा चांगल्या प्रकारे खेळ खेळत आहेत. असा 2 नंबरचा प्लेअर उंच मंद गतीने खेळतो आणि आपण हा सामना संपवतात अवघ्या 1 मिनिटामध्ये संपायच्या अगोदरच्या म्हणा हा या चालू सामन्याची 5 मिनिट शेवटचे खरंच सामने पाहण्यासारखे या ठिकाणी लांब करून पॉईंट काढण्याचा प्रयत्न अजून काही नाही आणि आपल्या ग्राउंडमध्ये परत आणि बाबली तांडा या संघाचा प्लेअर गणेशपूर या संघावर चाल करून गेला. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो तो नक्कीच गुण मिळवतो का पूर्ण मंद गतीने खेळतो तो इकडून तिकडे धावण्याचा प्रयत्न
आणि गणेशपुरी या संघाचा सुद्धा प्लेयर बाबली तांडा या संघावर चाल करून गेला. तो या 8 नंबरचा लांब पाय करून सगळ्या बॅट करण्याच्या प्रयत्नामध्ये वा लात मारून हात लांब करून पॉईंट काढण्याचा प्रयत्न, पण अजून काही नाही. असफल आणि आपल्या ग्राउंड मध्ये परत. आणि मंदगतीने खेळतो कारण गोरावर पाडतो बऱ्याचकडे. चालू सामन्याचे 4 मिनिट. हा 3 मिनिट चालू सामन्याचे 3 मिनिट शेवटचे 3 मिनिट. पुन्हा धरून खेळा कारण त्यांचं आपली खूप या ठिकाणी कोणाचे नुकसान करणार नाहीत त्यासाठी या ठिकाणी स्कोर सांगत आहे ना कोण सांगा म्हणून. बाबली 6 गणेशपूर 5. या ठिकाणी एका गुणाची आघाडी बाबली तांड्याकडे. तो आपल्या संघासाठी काय करतो ते चला. गणेशपुरा संघाचा प्लेयर लास्ट 2 मिनिट पण त्यांचा इशारा. या ठिकाणी लास्टचे 2 मिनिट झालेले. तेव्हा कोणता संघ विजय होते ते दोन्ही संघ या ठिकाणी बाबली तांडा संघाचा प्लेयर गणेशपुरा संघावर कॉल करून गेला. तो आपल्या संघासाठी काय करतो आणि गणेशपूरचा संघ सुद्धा त्यांना पकडण्याच्या प्रयत्नामध्ये. नक्कीच आपल्या संघासाठी कोणता तरी संघ विजयी होणार पण एक आपला संघ विजयी होण्यासाठी दोन्ही संघ असे बोललं आपला संघ हे करण्यासाठी शेवटचा लास्टचा 1 मिनिट पण त्यांचा निर्णय शेवटचा 1 मिनिट. तेव्हा कोणता संघ विजय होतो तो कुठेही संघ पाहण्यासारखी. आणि तो आपल्या संघासाठी काय करतो ते स्कोर सांगा लास्ट मागणं. बाबली तांडा 7 आणि गणेशपूर 6. एका गुणाची आघाडी बाबली तांडा यांच्याकडे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो आणि चांगल्या प्रकारे करतो. आणि बाबली तांडा संघाला उभून या ठिकाणी